जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. अपघात आहे की घातपात आहे ते आपण बघू, म्हणजे त्याच्यावर बोलू. हे निर्णय मी देऊ शकत नाही, आधीच मी सांगतो. पण ते आपल्यातून निघून गेले आणि असं कुठल्याही पद्धतीची घटना घडल्यानंतर काही ऑपॉर्च्युनिस्ट, काही संधी साधू लोक पुढे येतात आणि आता हा विषय ट्रेंडिंग आहे आणि याच्यावर मी बोललो तर मी एक ॲज अ इन्फ्लुएन्सर मला खूप व्ह्यूज भेटतील. लगेच घटना घडल्या आणि खास करून मी जर कॉन्ट्रोव्हर्शियल बोललो तर ते अधिकही उत्तम. या आशेने फार वकिलापासून ते पंचरपर्यंत जोडणाऱ्यापर्यंत जेही काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्या लोकांनी जी व्यक्त होण्याची घाई केलेली आहे आणि ज्या पद्धतीने व्यक्त ते समाज माध्यमांवर झालेले आहेत. समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो, त्याच्यातून अराजकता निर्माण होऊ शकते. आपलं कुठल्याही पद्धतीचं बेजबाबदार विधान समाजामध्ये ठिणगीचं काम करू शकतं. याचं भान कोणालाही नाही, कारण की तशा पद्धतीचे कायदेही आपल्याकडे नाही. जर ही सत्ता किंवा मी जर का डिक्टेटर असतो, तर सर्वप्रथम कुठल्याही विषयांवर जे हे बोलणारी लोक आहेत, भाष्य करणारी म्हणजे इतिहासकार असो, कुठलाही अभ्यासकार असो, कुठल्याही विषयातला अभ्यास असलेला तज्ञ असो किंवा धर्माच्या बाबतीत बोलणारा किंवा करंट अफेअर्सवर बोलणाऱ्या व्यक्तीला, जेव्हा तो अशा पद्धतीने बोलतोय, तर त्याने एक शब्द वापरणं बंधनकारक असलं पाहिजे, की मला असं वाटतं, हा माझा व्यक्तिगत तर्क आहे. माझ्याकडे याचे पुरावे नाहीत. तुम्ही तुमच्या विवेकाचा वापर करा. अशा पद्धतीचं बोलणं अपेक्षित असताना, असं न बोलता हा घातपातच आहे आणि आता सत्ता उलथून टाकू किंवा आम्ही चिथावणीखोर भाषा, चिथावणीखोर वक्तव्य करणे हे कितपत योग्य आहे, हा मोठा प्रश्न आहे. मला व्यक्तिशः विचारलं, की समजा हा तुम्हाला घातपात वाटतो की अपघात वाटतो, तर आय एम नॉट शुअर ॲट ऑल. मग हा मी व्हिडिओ कशासाठी बनवतोय ते पण मी सांगतो. सर्वप्रथम काही प्रश्न पब्लिकली विचारले जात आहेत, की अजितदादाची ती बॉडी होती का? अ, विमानामध्ये किती लोकं बसली होती? 5 होती की 6 होती? अजितदादा घरातून निघाल्यापासून ते विमानात बसेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? ब्लॅक बॉक्समधली इन्फॉर्मेशन कुठे आहे? ती पब्लिक का केली गेली नाही? अपघातानंतर बॉडी एवढी फुगते का लगेच? आता मी सुद्धा बरेचसे डेड बॉडीज पाहिल्यात. माझ्या पाहण्यात आल्या आता ते प्रारब्ध माझं की पाण्यातून बाहेर काढलेली असो किंवा अपघात झालेली असो, पण मी कुठलीही बॉडी इतक्या अचानक एवढी फुगलेली पाहिली नाही. पण त्यातली कुठलीही बॉडी, कुठलंही कुठलाही मृतदेह मी जळीत कांडातला बघितला नाही. त्यामुळे नेमकं ॲक्सिडेंट झाल्यानंतर कारने पेट घेतलाय, विमानाने पेट घेतलाय, त्यानंतर मृतदेहाची काय अवस्था होते याच्याबद्दल मला कल्पना नाही. त्यामुळे त्या गोष्टीबद्दलही मी भाष्य करू शकत नाही आणि जेवढेही ॲलिगेशन्स लागलेले आहेत, जेवढेही तर्क मांडले गेलेले आहेत, त्या सगळ्या तर्कांच्या बाबतीत मी नम आहे. कारण की माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचा तसा रिसोर्स नाही. माझ्याकडे तशा कुठल्याही पद्धतीचे जाणकार नाहीयेत, की जे शुअरली हे सांगू शकतील आणि ह्या जेही तर्क मांडल्या जात आहेत समाज माध्यमांवर, त्या तर्कांची समाधानकारक उत्तरं आतापर्यंत ऑफिशियली, अधिकारिकरित्या, अधिकृतपणे कोणीही या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत दिलेली नाहीत. म्हणून समाज मनामध्ये साशंकता निर्माण होणे काय आहे, तर ती साहजिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने या विषयावर अधिकार भावाने व्यक्त व्हावे, इतका हा विषय साधा नाहीये. हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे अत्यंत जबाबदारीने प्रत्येकाने याच्यावर व्यक्त झालं पाहिजे. त्याचा अपघात म्हणणं असो किंवा त्याचं अ, घातपात म्हणणं असो. हा घातपातच आहे, हे जेव्हा कोणी इतक्या ठामपणे सांगतं ना, तर सर्वप्रथम ते ठामपणे सांगणाऱ्याची चौकशी अपेक्षित आहे. कारण की अशा पद्धतीने संवेदनशील मुद्द्यांवर समाजामध्ये काहीतरी ठिणगी पडून असंतोष निर्माण होऊन ते वणव्यामध्ये त्याचं रूपांतर होईल, अशा पद्धतीची कृती जर कोणी करत असेल, तर ती गोष्ट भाषण स्वातंत्र्य या सदराखाली येत नाही. भाषण स्वातंत्र्य या सदराखाली काय येतं आणि भाषण स्वातंत्र्य या सदराखाली काय येत नाही, याची स्पष्ट सीमारेषा सरकारने आखली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीची स्पष्ट सीमारेखा आखली पाहिजे. दुर्दैवाने भुंकणे आणि बोलणे, व्यक्ती स्वातंत्र्य आणि बाष्कळ बळबळ याच्यामध्ये अशी कुठलीही आपल्या देशामध्ये याला डिफरन्शिएट केलं जात नाही. म्हणून बाष्कळ बळबळ करणाऱ्यांना आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो आणि तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्यांची व्ह्यूज 10,000 पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. आपल्या समाजाला मनोरंजन पाहिजे, चटक-मटक बातम्या पाहिजेत, चाट मसाला लावलेल्या त्या बातम्या पाहिजेत. मग याच्यासाठी चौकशीची मागणी आपण करावी का? तर 100% करावी. याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करणे हा आपला अधिकार आहे. हा त्याच्यामध्ये काही दुमत नाही. हा आपल्याला कायदेशीर भेटलेला अधिकार आहे. आता आपण येऊ की चौकशीच्या मागणीकडे. चौकशीची मागणी आपण कोणाकडे करतो? आणि आजपर्यंत मला या लोकांना मला कोणाला भ्रमनिरास करायचा नाहीये. मी फक्त तुम्हाला काही हार्श रिॲलिटीज सांगतो.
काही कठोर सत्य मी तुम्हाला, काही कटू सत्य मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ज्या लोकांना असं वाटतं, की बाबा चौकशी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल? आपल्या देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एखाद्या मोठ्या नेत्याच्या असॅसिनेशन करणाऱ्या लोकांना आतापर्यंत कधी शिक्षा झालेली आहे? राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना सुद्धा आपल्या देशामध्ये शिक्षा झालेली नाहीये. त्यांना सुद्धा खूप वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि नंतर मर्सी पिटिशन आणि त्यांचे म्हणजे गांधी घराण्यातल्या लोकांची हत्या करणाऱ्यांना सुद्धा फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये भेटू शकते का, की भेटू शकत नाही, याची माहिती आपण ठेवणं गरजेची आहे. आपला प्रश्न ह्या ज्युडिशरीवर असला पाहिजे, ह्या न्यायव्यवस्थेवर असला पाहिजे. आपण ह्या न्यायव्यवस्थेकडून आपण न्यायाची अपेक्षा करतोय. 2009 मध्ये एक योगिता ठाकरे नावाच्या एका छोट्या मुलीचा मृतदेह सापडला होता. एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या गाडीच्या डिक्कीमध्ये. तर बलात्कार झालेला आहे आणि अशी प्रथम एफ-आय-आर मध्ये माहिती होती आणि नंतर तिला मारून डिक्कीत ठेवलेलं अशी माहिती होती. कालांतरानं त्याची सीबीआय चौकशी झाली आणि सीबीआय चौकशीचा क्लोजर रिपोर्ट आला. त्या क्लोजर रिपोर्टमध्ये होतं, की मुलगी खेळता-खेळता डिक्कीमध्ये गेली आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला. तो मी ते नावही सांगतो. मोठ्या नेत्याचं नाव होतं नितीन गडकरी आणि त्यांच्या मुलांवर तो ॲलिगेशन होतं, तो आरोप होता. सीबीआय चौकशीची तुम्ही मागणी करताय, की ज्या सीबीआय चौकशीने कधी सपना जैनला न्याय दिला नाही, ज्या सीबीआयने कधी आपल्या अ, चंपा बिश्वा जी आय-ए-एसची पत्नी होती, तिच्यावर जो बलात्कार झाला वारंवार, तिला कधी या देशामध्ये न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही. जेसिका लालची हत्या करणारे आज कुठे आहेत? निठारी कांडमध्ये 19 मुलींना अत्याचार करून म्हणजे लहान मुलांवर अत्याचार करून त्यांना शिजवून, कापून, खाऊन, डकार देऊन ते बाहेर फिरणारी जी लोकं आहेत, ते कोहली आणि सिंग. तर या व्यवस्थेकडून आपण न्यायाची अपेक्षा करतोय. आज आपल्याला जेव्हा दिसतं, की या न्यायव्यवस्थेने काही लोकांबद्दल न्याय केलेला आहे. काही मोठ्या लोकांना आतापर्यंत शिक्षा झालेली आहे. हे आपल्याला दिसून येतं. त्या काही मोठ्या लोकांमध्ये कोण लोकं आहेत? तर त्यामध्ये आसाराम बापू आणि संजय दत्त ही 2 आपण प्रॉमिनंट नावं घेऊ. तुम्हाला असं वाटतं हा न्याय आहे? आता आसाराम बापू म्हटल्यानंतर लोकं म्हणतील, की "अरे हा बलात्काराची बाजू उचलतो" वगैरे, वगैरे. आता मजा आहे पुढे. किंवा संजय दत्तची विषय काढल्यानंतर हिंदुत्ववाद्यांच्या जीवावर येईल, की "अरे तो इतका मोठा देशद्रोही होता." तर ज्यांना खरोखर असं वाटतं, की हे न्यायदान होतं. त्यांनी खरोखर आपल्या देशाची न्यायव्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी नाही समजत असेल तर पोगो बघणं गरजेचं आहे. तुम्ही बलात्कारच्या केसबद्दल बोलताय. अजमेर शरीफमध्ये इतकं मोठं बलात्कार कांड झालं. 35 वर्ष त्याच्या आरोपींना शिक्षा झाली नाही. 1 बलात्कार झाला, 2 झाले, 3 झाले, शेकडो झाले. 300हून अधिकृत आहेत. सोफिया युनिव्हर्सिटीमध्ये. ज्या लोकांना माहीत नसेल त्यांनी Google करा. तुम्हाला माहिती मिळून जाईल. सोफिया युनिव्हर्सिटी रेप केस. हे जगातली सगळ्यात मोठी त्या एपिस्टन सारखी ती घटना होती. हे जगातली सगळ्यात मोठी बलात्कार कांड आपण त्याला म्हणू शकतो, जे जगातले सगळ्यात मोठे बलात्कार कांडांपैकी एक असेल. त्याच्या आरोपींना शिक्षा झाली नाही. मग आसाराम बापूंना कशी काय शिक्षा झाली? हां? म्हणजे विचार करा, की तो जो आसाराम बापूंचा कूक होता, ज्याची हत्या झाली. अखिल गुप्ता त्याचं नाव होतं. म्हणजे आज आपण बघतो, की एखाद्या नेत्याच्या मुलावर बलात्काराचं ॲलिगेशन लागल्यानंतर तो सगळ्यांना विकत घेतो किंवा एखादा मोठा व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती असला, तो सगळ्यांना विकत घेतो. पण आसाराम बापू विटनेसेसला विकत घेऊ शकले नाही. त्यांना त्यांच्या हत्या कराव्या लागल्या. बरं ते विटनेसेस हे कोण? की जे आसाराम बापूंचे डिव्होटीज आहेत, जे आसाराम बापूंना मानणारे आहेत, जे आसाराम बापूंचे भक्त आहेत. त्याच्यात अचानक शेकडो विटनेस उभे राहतात आणि त्या विटनेसच्या हत्या सुद्धा होतात पटापट. म्हणजे त्यांच्यावर हल्ले सुद्धा होतात, हत्या होते. तो अखिल गुप्ता मारला जातो आणि तो मारला गेल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे, की जे कालपर्यंत बापूंच्या सोबत लोटांगण घेत होते त्यांच्यासमोर, ते आसाराम बापूच्या विरोधात सगळ्यात मोठा मोर्चा काढतात. सगळ्यात मोठा मोर्चा निघाला होता त्या अखिल गुप्ताच्या मृत्यूनंतर आणि तो मोर्चा भाजपाने काढला होता. तुम्हाला ही गोष्ट आश्चर्याची वाटत नाही? आज आपल्याला सांगितलं जातं, की आसाराम बापू हे रेपमध्ये कन्व्हिक्ट आहे. मुळात त्याचा मेडिकल रिपोर्ट आहे का कोर्टात दिलेला? तो देऊ पण शकत नाही. त्याच्यावर चित्रपट पण बनतो. एक ही बंदा काफी है. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी टॅम्पर केल्या जातात. खूप काही गोष्टी फॅब्रिकेटेड आहेत. खूप काही गोष्टी त्याच्यात अशा सांगितलेल्या आहेत, की ज्या पद्धतीने त्या चित्रपटामध्ये मांडणी आहे, ही मीडिया ट्रायल आहे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे या भारतामध्ये मोठमोठे कांड करणाऱ्या लोकांना कधी शिक्षा झाली नाही. मोठमोठे बलात्काराचे कांड करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली नाही. पण एका मोठ्या व्यक्तीला शिक्षा झाली. ती कशी काय झाली असेल? आपल्याला हा विचार येत नाही. मग काय इथे एकाला पण शिक्षा होऊ नये का?
अरे व्हावी ना, पण ती प्रत्येकाला व्हावी. मीडिया बापूमध्येच काय इंटरेस्टेड होता, लोक बापूमध्येच काय इंटरेस्टेड होती, लोक त्याच्याच मागं का हात धुवून लागलेली होती. याच घटनेमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या विकिपीडियावर जेव्हा आसाराम बापूंना तुम्ही सर्च केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या रेप केसमध्ये अक्युज्ड त्यांना दाखवलेलं आहे. मुळात मेडिकल्स होऊ शकत नाही इतक्या दिवसानंतर ती केस यांच्यावर टाकण्यात आली आणि ती पॉस्कोच्या अंडर होती. ती मुलगी हे होती ज्युव्हेनाईल होती आणि अशा केसमध्ये जे समजा ॲडल्ट मुलगी नसते, अशा केसमध्ये पॉस्कोच्या अंतर्गत कारवाई होते आणि त्या कारवाईमध्ये मुलीची टेस्टिमनी फक्त, तिची जबानी फक्त काफी असते. त्या मुलीने फक्त एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यानंतर काही महिला उठलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा बापूंवर हे केलं, पण ती केस कोर्टामध्ये टिकलेली नाहीये. या केसचा जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप स्टडी केला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या बलात्काराच्यासाठी जितकी शिक्षा असते, त्यापेक्षा कैक पटीने जास्त शिक्षा आसाराम बापूंनी भोगलेली आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला सांगितलं की बघा तो माणूस मोकाट झालाय, बलात्कारी सुटलेला आहे. अरे तो ऑलरेडी अपेक्षित म्हणजे बलात्काराला अपेक्षित शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा त्या व्यक्तींनी भोगलेली आहे. तरी सुद्धा तुम्ही आजही अपेक्षा करता की त्या माणसाला अजूनही तो जेलमध्ये असला पाहिजे, अजूनही तो आतमध्ये असला पाहिजे. पण आज आपण जसं मी सांगितलं की सपना जैनचं उदाहरण घ्या किंवा इतरही खूप सारी नावं आहेत. एवढी सगळी नावं आहेत ना की जे आता सांगायला सुरुवात केली तर रात्र होऊन जाईल. अशा कित्येक अधिकाऱ्यांच्या किंवा मुलांनी किंवा स्वतः अधिकाऱ्यांनी किंवा राजकारण्यांनी किंवा राजकारण्यांच्या मुलांनी केलेले बलात्कार आपल्या देशामध्ये आहेत. ज्यामध्ये कुठल्याही केसबद्दल कधीही मीडिया एवढी सीरियस नव्हती. एवढ्या मुली गायब होत आहेत, एवढ्या एवढ्या प्रकारच्या घटना इथे घडत आहेत. दुसरं मी एक उदाहरण दिलं संजय दत्तचं. ज्या लोकांना असं वाटतं की संजय दत्त हा आरोपी होता आणि त्याच्यासोबत जे झालं ते योग्य झालं. तो बळीचा बकरा होता. लोकांनी कधी विचारलं नाही की बाबा कोण होता तो जो दाऊद सोबत विमानात बसलेला होता? कोण होता तो ज्याने एक शिल्लकचा बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं, अफवा उठवली? कोण होती ती व्यक्ती की ज्याच्यावर ॲलिगेशन्स आले असते? टायगर मेनन पकडला गेला असता, दाऊद पकडला गेला असता तर? आणि कितीही लोकांना माहिती आहे की संजय दत्तवर बॉम्बस्फोटाचा आरोपच नाहीये. त्याला जी अटक झाली ती आर्म ॲक्टच्या अंतर्गत झालेली आहे. पण काय आर्म ॲक्ट तर त्याच्या इथं AK-56चा फक्त स्प्रिंग सापडलाय. संजय दत्तच्या जागी कोणीही असतं, जो त्यांच्यासोबत संबंध ठेवतो. भाईने बोला है रखने का तो रखने का. तो ट्रक त्याला ठेवावाच लागला असता. संजय दत्तने तो ट्रक ठेवलाय ज्याच्यामध्ये विस्फोटकं होती. ह्या जो संजय दत्तवर ॲलिगेशन आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जी हजारो लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होती, त्यांना कुठं कारवाई झाली त्यांच्यावर? त्या सगळ्यांचा मिळून एक बळीचा बकरा बनवला गेलाय. जे सगळं बॉलिवूड संजय दत्तच्या पाठीशी उभं होतं ते एका रात्रीत गायब झालं. कोणीही संजय दत्तची शिक्षा कॅन्सल व्हावी किंवा अशा याच्यासाठी मोठमोठे अग्रलेख लिहिले नाही. आणि त्यावेळी फक्त बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कोणी बाळासाहेब ठाकरेंना ऑड गोष्टी करायची सवयच होती. इतर कोणी संजय दत्तच्या बाजूला तेव्हा उभं राहिलं नाही. तुम्हाला हे नवल वाटत नाही की तेव्हा नाना पाटेकरने एक शपथ घेतली होती की मी आयुष्यात कधी नाना पाटेकर सारख्या व्यक्तीने शपथ घेतली मी आयुष्यात कधी संजय दत्त सोबत काम करणार नाही. आता वेलकम मध्ये त्यानं केलं त्याला माहिती आहे लोक विसरली. तर संजय दत्त बद्दल सहानुभूती याच्यातला भाग नाही. तर संजय दत्त ही दिशाभूल होती. छगन भुजबळ ही दिशाभूल होती. त्याच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी छगन भुजबळ मी काय छगन भुजबळ समर्थक आहे का? छगन भुजबळ यांच्यावर आजपर्यंत सर्वाधिक टीका केलेला व्यक्ती आहे. पण छगन भुजबळ यांना झालेली शिक्षा ही लिपापोती होती त्यापेक्षा मोठ्या गुन्हेगाराला लपवण्याची. संजय दत्तला झालेली शिक्षा ही त्याच्यापेक्षा मोठ्या गुन्हेगारांना लपवण्यासाठीची केलेली कार्यवाही होती. ज्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत म्हणजे काळवीट मारल्यापासून तर लोक चिरडल्यासाठी सलमान खान 3 आठवडे संपूर्ण त्याच्या हयातीत जेलमध्ये राहिलाय. पण त्याच्यापेक्षा काही पटीने संजय दत्त जेलमध्ये राहिलेला आहे. ही गोष्ट आपल्याला जर का समजत नसेल की आसाराम बापू हे बळीचा बकरा आहेत. हे काहीतरी दुसरी नाकापेक्षा मोती जड झालेला आहे. कुठेतरी काहीतरी बिनसलंय म्हणून अशा पद्धतीने लोकांना पकडून आतमध्ये घालायचं, त्यांना हिसका दाखवायचा, त्यांना फटका द्यायचा, ही जी पद्धत आहे, या पद्धतीबद्दल जर का आपल्याला माहिती नसेल, तर मग खरोखर आपण या देशाच्या ज्युडिशरीला ओळखत नाही. आज माझ्याकडे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मागे तुम्ही झूम करून पहा, हे 72 जण दिलेले आहेत. या अख्ख्या पुस्तकामध्ये या 72 जणांनी भांडारकर फोडल्याचं पूर्ण ओतप्रोत वर्णन आहे. ओतप्रोत वर्णन आहे. पण 2017ला माननीय न्यायालय काय म्हणतंय की भांडारकरला फोडणारा कोणी सापडलंच नाही आणि ह्यांच्यावर जे ॲलिगेशन आहेत हे खोटे आहेत आणि त्यांना निर्दोष मुक्त केलं. हे अख्खं पुस्तक आहे पुस्तक. हे स्वतः तोंडानं सांगतायत की आम्ही फोडलं आणि न्यायालय म्हणते नाही फुटलं. आपलं न्यायालय कधी तेलगीच्या नार्को टेस्टला मानत नाही, कधी बंगारू लक्ष्मणला टेस्टिमनीला मानत नाही. डेव्हिड हेडली सोबत फिरणारा
राहुल भट्ट हा महेश भट्टचा मुलगा, याला चौकशी करून सोडून देतात. डेव्हिड हेडली, तुम्ही धुरंधर बघितलं असेल, तिथं बसलेला आहे डेव्हिड हेडली. इतक्या खतरनाक आतंकवाद्यासोबत संबंध असलेल्या व्यक्तीला आपल्या देशामध्ये शिक्षा होत नाही. संजय दत्तला कशी काय झाली? अफरोज गँग सारखी गँग कित्येक तरुण म्हणजे कामावर जाणाऱ्या म्हणजे वर्किंग वुमनचा बलात्कार केल्यानंतर एका केसमध्ये ते पकडला, ते पुढे त्याचं काय झालं? एवढे मोठे मोठे बलात्कार कांड आपल्या देशामध्ये झालेले आहेत आणि इतके मोठे हत्याकांड झालेले आहेत. त्याच्यातल्या म्हणजे इंदिरा जयसिंग सारखी व्यक्ती निठारी कांडच्या आरोपीसाठी 2013 मध्ये त्यांची फाशी रद्द करते. ती व्यक्ती संजय दत्तची शिक्षा रद्द करण्यासाठी का धडपडली नसेल? तर हे सगळं प्लॅनिंग असतं. हे सगळं ठरवलेलं असतं. मोठा मासा वाचवण्यासाठी छोट्या माशांचा बळी दिला जातो. सत्ता वाचवण्यासाठी नाकापेक्षा जड झालेल्या मोत्याचा बळी दिला जातो. आणि पूर्ण केस उलटी करून सांगितलं जाते. मीडिया ट्रायल होतं. लोकांपर्यंत मिसइन्फॉर्मेशन पोहोचवल्या जाते. लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवल्या जाते. जनता ही आमची भाबडी आहे. जोपर्यंत जनता हे समजणार नाही की अख्खी ज्युडिशरी करप्ट आहे, तोपर्यंत यामध्ये काहीही होणार नाही. अशा पद्धतीने याची संपूर्ण न्यायव्यवस्था असताना तुम्हाला चौकशी आयोग बसवायचा आहे. तुम्हाला दाद मागायची आहे. तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जर खरोखर आपल्याला न्यायाची अपेक्षा जर का करायची असेल, तर सर्वात आधी हे ज्युडिशरी आपली रिफॉर्म झाली पाहिजे. सर्वात आधी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला योग्य पद्धतीनं न्यायदान झालं पाहिजे. आपण कायमस्वरूपी जो प्रश्न विचारला पाहिजे, हा न्यायव्यवस्थेला विचारला पाहिजे. न्यायदेवतेला विचारला पाहिजे. आपण या न्यायव्यवस्थेच्या रिफॉर्मसाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींना आपण लावून धरलं पाहिजे. जर का या साध्या-साध्या केसेसमध्ये की केतकी चितळेंवर 40 दिवसाची कारवाई होते. 40 दिवस ते आतमध्ये होतात एक कविता शेअर करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्याच्या बायकोच्या बलात्काराचं जाहीर आवाहन करणाऱ्या एका मुलीला, महिलेला, बाईला त्या साधं पोलीस चौकशीतही उचलत नाहीत. ही जर का या देशाची व्यवस्था असेल, तर याला व्यवस्था आपण म्हणू शकत नाही, ही अव्यवस्था आहे. एवढ्या छोट्या गोष्टीवर जर का न्यायदानाचं म्हणजे न्यायाचं जे हे आहे जो तराजू आहे, हा जो जर कमी जास्त असेल, एवढ्या साध्या घटनेसाठी, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जर का न्याय समान नसेल, म्हणजे इथे झुंडशाहीला जर का शह देण्यात येत असेल, इथे शक्तीला जर का शह देण्यात येत असेल, इथे याला उपद्रव मूल्याला जर का शह देण्यात येत असेल, तर एवढ्या मोठ्या स्केलवर तुम्हाला काय बोडख्याचं न्यायदान होणार आहे? तिथे काय समान कायदा राहणार आहे? काय तुम्हाला त्याच्यात त्या न्यायव्यवस्थेकडून अपेक्षा आहे मला समजत नाही. कसल्या चौकशीच्या आपण मागण्या करतोय? हा विचार झाला पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.